अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोते नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री दत्तात्रेय पुराण यामधील अध्याय 6. श्री दत्तगुरूंचे 24 गुरु. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला परमार्थिक आणि आर्थिक उन्नती साधायची असते आणि यासाठी त्याला कोणत्या ना कोणत्या गुरुची आवश्यकता असते. स्वतः भगवंतांनी 24 गुरु केले आणि मग आपण तर चराचरातील प्रत्येक गोष्टीला गुरु मानून, शिक्षक मानून त्यापासून काही ना काही बोध घ्यायला हवा, काही ना काही शिकायला हवं आणि या शिक्षणामधूनच आपल्या सर्वांची उन्नती होणार आहे. चला तर श्री गुरु दत्तात्रयांनी कोणते गुरु केले आणि त्यापासून ते काय शिकले सविस्तरपणे जाणून घेऊया. हा अध्याय पूर्णपणे पाहायला ऐकायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या ज्ञानामध्ये, आचरणामध्ये उन्नती होईल, वाढ होईल, बदल होईल. आणि हो, श्री दत्त जयंतीच्या औचित्यावर आपण हे सर्व अध्याय श्रवण करत आहोत, तेव्हा हा व्हिडिओ, हे अध्याय जास्तीत जास्त शेअर सुद्धा अवश्य करा. चला श्रवण करूयात श्री दत्तपुराण यामधील अध्याय 6. महर्षी व्यासांना त्यांच्या शिष्यांनी पुढे शंका विचारली. ते म्हणाले, श्रीदत्तांना सर्वजण गुरु म्हणून गुरुदत्त असे म्हणतात, पण अशा या विश्वगुरु श्रीदत्तांनी स्वतः 24 गुरु केले होते. आम्ही असं ऐकलेलं आहे. आम्हाला तर हे जाणून आश्चर्यच वाटते. हे गुरुदेव, कृपया आम्हाला त्याविषयी सांगावे. शिष्यांच्या या प्रश्नाच्या उत्तरादाखल महर्षी व्यास पुढे बोलू लागले. ते म्हणाले, उपासनेचे निरनिराळे अनेक मार्ग आहेत. सद्गुरु आदेशाने जर योग्य मार्गाचा अवलंब केला तर मनुष्याला जीवनमुक्तीपर्यंत जाता येते. परमात्मा मनुष्य आत्म्यास त्याच्या त्याच्या कर्मानुसार जन्म घालतो. सर्व जन्म चांगले किंवा वाईट नसतात. जन्म पावणारे सर्व जीवात्मे प्रत्येकाची भोग हे परमात्मा निश्चित करीत असतात. पण सर्व योनींमध्ये मनुष्य योनीतल्या आत्म्याला बुद्धी आणि विचार करण्याची शक्ती आणि विचार व्यक्त करण्यास वाचा दिली आहे. तसेच इतर योनीमधील आत्म्यांना हे प्रदान नसले तरी ते आत्मे त्या त्या योनीमध्ये परमेश्वरी कर्म करीतच असतात. जीवात्म्यांच्या या योनीमधून जन्मजन्मांच्या फेऱ्यांच्या कर्मकार्याचे महत्त्व लक्षात घेऊन दत्त संप्रदायाचे सद्गुरू आणि नाथ पंथाचे आद्य गुरु भगवान श्री दत्तात्रय यांनी स्वतः 24 गुरु आणि त्यांचा उपदेश ग्रहण केला होता. गुरु म्हणजे जो अक्षय सत्य ज्ञान देतो तो. श्री दत्तात्रय म्हणजे अवधूत. त्यांनी सबंध विश्वाला गुरुरूपात पाहिले. आत्मज्ञानाच्या चिंतनामध्ये श्री दत्त गुरूंनी अनेक गुरु केले. ज्या जीवात्म्यामध्ये, प्राण्यांमध्ये जो सद्गुण त्यांनी पाहिला त्या गुणापुरतेच त्यांना गुरु मानले. बुद्धीने त्या गुणाचा अंगीकार केला. तसेच अवधूतांनी यांचा उत्तम गुण पाहून त्यांना गुरु मानले. त्याचप्रमाणे ज्यांच्यातील दोष पाहून त्या दोषांचा त्याग केला त्यांनाही त्यांनी गुरु मानले. तेव्हा अवधूत म्हणतात तसे ज्यांचा उत्तम गुण घेतात तो गुरु, आणि ज्यांचा दोष पाहून त्या दोषाचा त्याग केला तोही गुरुच. म्हणूनच चांगले गुण स्वीकारून आणि अनिष्ट दोष त्यागून हे दोन्ही गुरु करण्यासाठी महत्वाची तत्वे आहेत. भगवान श्री दत्तांनी कोणकोणते गुरु केले, त्यापासून ते काय शिकले किंवा कोणता अवगुण त्यागला, ही सर्व माहिती आपण आता पाहूयात. त्यांच्या गुरूंच्या यादीमधील पहिला गुरु म्हणजे पृथ्वी. शांती, उदारपणा आणि अतिथी पूजा यांची परमार्थामध्ये नितांत गरज असते. या तिन्ही गोष्टी पृथ्वीपासून म्हणजे भूमी, पर्वत आणि वृक्ष यापासून शिकता येतात. शांती म्हणजे स्थित प्रज्ञता, देहावर कोणत्याही प्रसंगात मन शांत, स्थिर आणि विवेकयुक्त ठेवणे ही सामान्य बाब नाही. आणि ह्या ज्या जवळ असतात तोच संत ठरतो. पृथ्वीवर अनेक जीवात्मे माझी माझी म्हणून प्रहार करतात, पण ती आपले एकपण न मोडता अखंड राहते. तसेच उपासकाने देह माध्यमातून भिन्न भिन्न कर्म करताना वृत्तीने सदा सर्वदा आत्म्याशी एकरूप आणि अखंड राहावे. पृथ्वी, भूमी हे कोणी तिची पूजा करो किंवा तिच्यावर नाना प्रकारची अमंगल आघात केले तरी सुद्धा तिला हर्ष किंवा दुःख होत नाही.
त्याचप्रमाणे पृथ्वीवरील पर्वत नाना प्रकारचे साहित्य स्वतःवर बाळगतो, परंतु पर्वत स्वतःजवळ साठवून जपून काहीच ठेवत नाही. मेघवृष्टी होते, पण सर्व पाणी पर्वत खाली सोडून देतो. पर्वत म्हणजे परोपकारी वृत्तीचा खरा दाता आहे. पर्वताप्रमाणेच परोपकारी वृत्ती, संचय न करण्याची वृत्ती मनुष्याने ग्रहण करून जीवनक्रम घालवावा. पर्वताप्रमाणेच वृक्ष वनस्पती सुद्धा सर्व समभाव बाळगून सदैव इतरांकरिता उपयोगी पडतात. वृक्ष हे जो त्याच्याजवळ येईल त्याला कोणताही भेदभाव न धरता काही ना काही दान देतच असतात. आत्मबुद्धीने, विचाराने वृक्षासारखे मनुष्याने जगावे. श्रीगुरूंनी दुसरा गुरु केला तो म्हणजे वायू. सर्व कर्म करून पुन्हा कशामध्ये कर्तेपणाने न गुंतावे हे गुण वायूपासून श्रीगुरूंनी शिकले. वायू हा तसा दोन प्रकारचा, एक म्हणजे प्राणवायू आणि दुसरा बाह्यवायू. प्राणवायूमुळे सर्व जीवात्मे जिवंत राहू शकतात आणि बाह्यवायू सर्वत्र अनेक प्रकारचे गंध पसरवितो. ऊन, पाऊस, थंडीमध्ये सदैव त्याचे कार्य सुरूच असते. वायू सुख किंवा दुःख, सुगंध, प्राणपोषक तत्वे, अन्नपदार्थ सर्व काही पाहतो, पण निरीच्छ बुद्धीने तो कोणाची अभिलाषा धरत नाही, अपेक्षा करत नाही. आणि हेच वायूचे गुण साधकाने स्वतःमध्ये अवलंबावे. भोग भोगूनही भोगातीत राहावे. श्रीगुरूंनी तिसरा गुरु केला तो म्हणजे आकाश. भेदामध्ये अभेद कसा पाहावा हे आकाशापासून शिकायचे. सर्व भेद पोटामध्ये घेऊन पुन्हा त्याच्यापासून कसे अलिप्त राहावे हे आकाश आपल्याला शिकवतो. सर्वांमध्ये राहून सुद्धा पुन्हा कशातही नसण्याची कला हे सर्व योगी आकाशापासून शिकतात. उपनिषदामध्ये ब्रह्म्याला आकाशाची उपमा दिली आहे. ब्रह्मांड ही एक महान पोकळी आहे. तद्वत आकाश हे त्या अंतर्गत पोकळी आहे आणि ती सुद्धा विविध तत्वांनी भरलेली आहे. आकाश अगदी निर्मळ, अभेदाने राहणारे, अलिप्त आणि सर्व वस्तूंना सारखेच व्यापणारे आहे. ज्याप्रमाणे आत्मा हा देहाला आतून व्यापून असतो, तसेच आकाश ब्रह्मांडाच्या आत व्यापलेले आहे. आकाश धुळीने गढूळ होत नाही, पाण्याने विरघळत नाही, अग्नीने जळत नाही किंवा वायूने उडत नाही. आकाश आणि महायोगी एकसारखेच अध्यात्मात असतात. आकाश हे स्पर्शरहित आहे, कोणत्याही बाबी गोष्टीपासून संपूर्णतः अलिप्त राहते. हेच आकाशाचे मुख्य तत्व होय. श्रीदत्तांनी चौथा गुरु केला ते म्हणजे जल. ज्याप्रमाणे जल कोणत्याही वस्तूंचे मल त्यावरील अस्वच्छपणा धुवून टाकते, तद्वत सद्गुरू, संत, योगी हे सर्वांना देहबुद्धीच्या मलापासून धुवून टाकतात. उन्हामध्ये तापून आलेल्यांना जल ज्याप्रमाणे थंडावा देते, पाऊस आनंद देतो, त्याचप्रमाणे संत सद्गुरूंच्या सहवासाने साधकांच्या वृत्ती स्थिर होतात आणि ते सुद्धा आनंदी बनतात. श्रीदत्तांनी पाचवा गुरु केला तो अग्नी. ज्याच्या ज्याच्या बरोबर आपला संबंध येईल ते शुद्ध करून टाकणे हा अग्नीचा मुख्य गुण. होमकुंडामधील अग्नी हा जागृत असतो. त्यावर काही वेळ राखेचे आवरण पडते आणि हे आवरण हटविताच पुनश्च अग्नी दृष्टीस येतो. तेव्हा मनुष्याच्या अंतर्यामी जसे ब्रह्म अग्नीसारखे तेवत असते, त्यावर विचार विकाराचे आवरण आले आणि ते काढून टाकल्यास तो ब्रह्माग्नी दृष्टीला पडतो. अग्नी हा स्वयंभू तेजोमय होय. तो कोणालाच हातामध्ये धरता येत नाही. त्रिगुणात्मक मायेचा व्यवहार हा ब्रह्माग्नीला आवरू शकत नाही. अग्नीच्या माध्यमातून मनुष्य हा देवदेवतांना त्यांचे त्यांचे हविर्भाव अर्पण करतो आणि तो कोणतेही आपल्याजवळ मूळ स्वरूपात ठेवत नाही. स्वीकारून पुनश्च ते त्या स्वरूपात न ठेवणे आणि आपण परत अलिप्त राहणे हा गुण साधकाने अग्नीकडून शिकणे जरुरीचे आहे. श्रीदत्तांचा सहावा गुरु चंद्र. चंद्राच्या कला ह्या शुक्ल पक्षामध्ये वाढत जातात आणि वद्य पक्षामध्ये कमी होत जातात. पौर्णिमेला पूर्ण चंद्र सर्व जगाला मध्यरात्री प्रकाशमान करतो आणि अमावस्याला मध्यरात्री संपूर्ण काळोख असतो. तरीसुद्धा चंद्र हा तसा पूर्ण आणि प्रकाशमान असतो. पण मनुष्याला त्याचे स्वरूप पृथ्वी चंद्राच्या भ्रमणामुळे वेगवेगळे दिसते. चंद्राचे इतरांना दिसणारे स्वरूप
प्रत्यक्ष असणारे संपूर्ण गोलाकार स्वरूप हे जसे भासते, तद्वत साधक किंवा उपासक यांनी चंद्राप्रमाणे उत्पत्ती आणि नाश रहित राहावे. चंद्रमा आपल्या सहज स्थितीमध्ये उत्पत्ती आणि नाश रहित असतो. योग्याने स्वतःचे आत्मस्वरूप जाणल्यावर तो देहाबरोबर जन्माला येत नाही आणि मृत्यूही बावत नाही. त्याचे आत्मस्वरूप अखंड परिपूर्ण राहते, हे आपण ध्यानात घ्यायला हवे. श्रीदत्तांचा 7वा गुरु सूर्य. सूर्याचे 2 प्रमुख गुण असतात. तो स्वतः फार थोडे घेतो, पण इतरांना मात्र भरभरून प्रकाश तेज देतो. तसेच निराभिमानपणाने अनासक्त राहतो. ह्या 2 गोष्टी साधकाने लक्षात घ्याव्यात आणि सूर्याप्रमाणे आपले आचरण ठेवावे. संत सिद्धाप्रमाणे लोकांकडून थोडी सेवा करून घेतात. त्यांची त्यांना जरुरी असतेच, पण त्या उलट सर्वसामान्यांना योग्य मार्गदर्शन, सन्मार्गाला लावण्यासाठी अनेक प्रकारे, अनेक मार्गाने त्यांच्या सेवेच्या अनेक पट मनशक्ती द्यावी. पावसाळ्यामध्ये कितीही अभ्र आले तरीही त्यातून सूर्य बाहेर येतो आणि प्रकाशमान दिसतो. तसेच साधकाने सुद्धा कितीही संकटे येऊत त्यांचे दूरत्व करून पूर्ववत प्रकाशमान म्हणजे ज्ञानदान राहावे. श्रीदत्तांनी 8वा गुरु केला कपोत. मनुष्य जन्माला येतो, तारुण्य अवस्थेमध्ये प्रवेश करतो आणि मग त्यानंतर विवाह बंधनाने अंतर्यामी बदलून कामवासनाच्या अधीन होतो. तो विषय सुखामध्ये बुडून जातो. त्याच्या अंगी ममत्व येते. प्रपंचामध्ये तो गर्क होतो. कपोत अर्थात कबूतर हा सुद्धा माणसांप्रमाणेच कपोत मादीबरोबर शरीराने एकरूप होतो. मादीला पुढे अंडी निपजतात. नर मादी घरट्या बाहेर पडतात. त्यांची पिल्ले मनुष्य जाळ्यामध्ये पकडतो. त्यामुळे परत आलेले नर मादी हे स्वतःच्या पिल्लाच्या प्रेमाने त्या जाळ्यामध्ये स्वतःला अडकवून घेतात. कपोताचे हे सांसारिक सुख संतती परत जाळ्यात सापडणे हा त्याचे गुण आहे. कपोत जाळ्यामध्ये स्वतः जाऊन अडकले नसते तर ते कौटुंबिक जाळ्यामध्ये सापडलेच नसते. साधकाने कपोताचा हा अवगुण लक्षात घेऊन संसारामध्ये राहून विषयभोगामध्ये मग्न राहून त्यातून वयपरत्वे सुटका होताच परत त्या कामवासना, विषयवासना, त्या प्रपंच जाळ्यामध्ये परत स्वतःला गुरफटवून घेऊ नये. कपोताची ही सोयरीक आसक्तीचा अवगुण पाहून मनुष्याने संसार सुख पूर्णतेनंतर परत स्वतःला त्यामध्ये अडकवून घेऊ नये. आतापर्यंतच्या या 8 गुरूंद्वारे श्री गुरुदत्तांनी काही ना काही गुण स्वीकारले आणि जे अवगुण उपासना मार्गामध्ये जीवनमुक्त होण्यासाठी अडचण होत होते ते टाळण्याचे ठरवले. श्रीदत्तांनी आपला 9वा गुरु केला तो एका अजगराला, सर्पाला. अजगर हा सर्प योनीमधील मोठा, आकाराने मोठा, शक्तिशाली आणि सरपटणारा प्राणी. अजगर हा कोणताही उद्योग न करता सुप्त अयाचित वृत्तीने राहतो आणि सहज या इच्छेने मिळालेले आहार सावज गिळतो. तो दृढनिश्चयी असतो. तो सावज मिळाले नाही तरी थेर सोडत नाही. तोंड पसरून बसतो आणि त्यामध्ये येणारे सावज गिळतो. ते सावज चांगले किंवा वाईट याचा विचार करत नाही. थोडक्यात अजगर या अयाचित वृत्तीचा जे मुखामध्ये येईल त्याचा चांगला वाईट विचार न करता भक्षण करतो आणि परत पूर्वस्थितीत राहतो. त्याचप्रमाणे साधकाने हा अयाचितपणा आपल्या तेही सतत बाळगून प्रारब्धाने येणारे सुख किंवा दुःख गिळावे आणि पुन्हा अयाचित वृत्ती धारण करावी. सुख दुःख न मिळो स्वतःची ध्यानस्थ स्थिती सोडायची नाही. साधकाने हे अजगराची प्रवृत्ती अंगी बाळगावी. या अयाचित वृत्तीमुळे साधकाच्या अंगी कितीही प्रचंड आत्मशक्ती येऊ पण त्याचा वापर न करता एकाग्र चित्ताने समाधी अवस्थेत राहिल्याने तो सिद्ध बनतो. श्रीदत्तांचा 10वा गुरु म्हणजे समुद्र. समुद्र हा खूप खोल, गंभीर, रत्नगर्भ आणि अखंड पूर्ण असतो. तो निर्मळही असतो. सदा सर्वदा प्रसन्न असतो. अनेक नद्यांचे पाणी त्याच्याजवळ येते, त्यामध्ये मिसळते, पण हा सागर त्या नद्यांच्या प्रवाहामध्ये उलट जात नाही. सागर हा त्यामध्ये आलेल्या कोणीही स्वतः आचरण विहरण करू शकत नसेल तर त्याला किनाऱ्यावर फेकून देतो.
पर्जन्य वर्षा हो किंवा न हो, नद्यांचे पाणी येऊ किंवा न येऊ, सागर हा त्याची स्थिती कधी सोडत नाही. या समुद्राप्रमाणेच साधकाने अंतरंगी खूप खोल राहून सदा सर्वदा गंभीर चित्त ठेवून प्रसन्न मुद्रा ठेवावी. कोणी वंदो किंवा निंदो, सर्वांप्रती समप्रवृत्ती ठेवावी. अस्वीकार्य ते दूर फेकून द्यावे. साधकाने नेहमी शांत चित्तवृत्ती ठेवून जो कोणी विरुद्ध झाला तरी त्याला स्वतःपासून दूर करावे. श्रीगुरूंचा 11वा गुरु म्हणजे पतंग. पतंग हा भ्रमरवृत्तीचा, चित्रविचित्र सौंदर्याकडे आकर्षित होणारा. जेथे कोमल रंगीत सौंदर्यवान फुल तेथे हा पतंग मोहित होतो. तसा तो ज्योतीच्या तेजावरही आकर्षित होतो. त्याला घडणाऱ्या घटनेची कल्पना नसते. तो फुलामध्ये अडकतो आणि तसाच ज्योतीवर झडप घालून स्वतः सुद्धा मृत होतो. पतंगाच्या आकर्षित होणे, त्या आकर्षितामध्ये अडकून राहणे आणि ज्योतीवर झडप घालून सर्वनाश करून घेणे हे साधकाने नेहमी त्यागले पाहिजे. उपासना मार्गामध्ये विषय वासना, कामभोग या प्रत्येक प्राण्याच्या प्रती असतात. सौंदर्याची भुरळ पडणे, त्यामागे सतत धावणे आणि अंती त्यामध्ये अडकून नाश पावणे हे अवगुण साधकांनी कायमचे त्यागले पाहिजेत. श्रीदत्तांचा 12वा गुरु म्हणजे भ्रमर, भुंगा. भ्रमराची मधुकरी वृत्ती शिकण्यासारखी असते. भ्रमर फुलाप्रती, कमलाप्रती आकर्षित होतो. त्यामधील मध खाण्याकरिता त्यामध्ये प्रवेश करतो, मधप्राशन करतो. पण त्या फुलाची, कमळाचा नाश भेद करत नाही. भ्रमर हा तसा अत्यंत प्रखर. तो लाकडाला सुद्धा लिलेने कोरतो आणि त्यामध्ये राहतो. पण तोच भ्रमर जेव्हा फुलामध्ये, कमळामध्ये अडकून राहतो तेव्हा त्याला कोरत नाही. त्याचप्रमाणे साधकाने भ्रमरपणाप्रमाणे घरोघरी याचकवृत्ती ठेवली तर त्या घरामध्ये अडकून राहू नये, एकाच फुलाप्रती मोहित राहू नये. तसेच ज्या ज्या ठिकाणी स्वतःचे भरणपोषण, अन्न मिळवतो त्याचा नाश केला नाही पाहिजे. भ्रमराप्रमाणे जीवनमुक्तीचा मध गोळा करून तो साठवून तो इतरांकरिता प्रदान करावा. श्रीदत्तांचा 13वा गुरु म्हणजे कोळी. स्वतःभोवती जाळ विणणारा कोळी हा त्यातच अडकून बसून राहत असतो. मनुष्यही स्वकल्पनांनी असंच जाळं स्वतःभोवती विणून घेतो आणि त्यामध्येच तो अडकून पडतो नेहमीच. पण कोळी त्या जाळ्यातून बाहेर पडू शकतो, तसा मनुष्य येऊ शकत नाही. म्हणून मनुष्याने प्रयत्नपूर्वक या जाळ्यामधून हवे तेव्हा बाहेर यायला हवे. साधनेने हे साध्य होऊ शकते. श्रीदत्तांचा 14वा गुरु एक मधमाशी. माशी आणि मधमाशी यामध्ये निर्लोभ तत्वविचार आहे. मधमाशी ही मधसंचय करते आणि तो स्वतःकरिता काय हा प्रश्न आहे. हा मधुसंचय इतरांच्या उपयोगास्तव असतो. प्रापंचिक मनुष्याने सुद्धा संग्रह जरूर करावा, पण तो किती असावा याला सुद्धा मर्यादा असते. आदरातिथ्य, कुटुंब भरणपोषण आणि अडीअडचणीस्तव जरूर संग्रह करावा, पण त्या नादाने इतर अनिष्ट विचार, विकार आणि आचाराच्या मागे लागू नये. आसक्ती आणि व्यवसाय अवस्था टाळणे हे मनुष्याचे मुख्य कर्तव्य आहे आणि हे साधले म्हणजे तो आपोआप साधू होईल. श्रीगुरुदत्तांचा 15वा गुरु म्हणजे मदगज. गज अर्थात हत्ती हा प्रचंड आकाराचा, तृणभक्षक करून अफाट ताकदीचा, अत्यंत मायाळू आणि कामनिष्ठ असतो. पायाखाली मुंगी आली तरी ती पावलाच्या कसे बाहेर जाईल तोपर्यंत तो पाय टेकवत नाही. पण हाच हत्ती जेव्हा मदमस्त होतो म्हणजे कामवासनेच्या अधीन होतो तेव्हा सर्व काही विसरतो आणि वृत्तीने मदोन्मत्त होतो. त्या आड येणाऱ्या सर्वांचा नाश करतो. त्याचवेळी त्या मदोन्मत्त हत्तीस विनाशयास खड्ड्यामध्ये टाकून पकडू शकतो. तेव्हा उपासकाने प्रारब्धाने जे सुख सहजरित्या मिळेल त्याप्रमाणे वागावे. निव्यर्थ मदगजाप्रमाणे संसाररूपी पाप खड्ड्यामध्ये पडून मृत्यूच्या स्वाधीन काहीही सत्कृत्य न करता होऊ नये. श्रीदत्तांचा 16वा गुरु म्हणजे मृग. हरिण हे नादाला बोलून वेडापिसा होतो आणि मग शिकाऱ्याच्या जाळ्यामध्ये सापडतो. म्हणून हरिण हे फार गरीब सुंदर प्राणी, पण ते नादाच्या लागी लागून बद्ध होतो. तेव्हा मनुष्याने सुद्धा मोहरहित राहावे आणि विनाकारण
जाळ्यामध्ये अडकून स्वतःचा नाश करून घेऊ नये. श्रीदत्तांचा 17वा गुरु मीन, मासा. आमिष समोर आले की मासा जे आमिष गळास आहे ते आमिष घेण्याच्या प्रयत्नास गळाला लागून आपला नाश करून घेतो. त्याचप्रमाणे लालचेने तो मनुष्याच्या गळात सापडतो, नाश पावतो. अर्थसंग्रह, स्त्री किंवा पुरुष संग, रसना, लुलुपता हे साधकास घातक ठरते. भोगविलासाच्या गळामध्ये अडकून निष्कारण नाश ओढवून घेतो. रसना ही फार वाईट. मर्यादेपर्यंत ठीक. साधक हा उपासनेमध्ये दंग झाला, त्याचा मायामोह सुटला तर ठीक, नाही तर तो गळाला लागतो. श्रीदत्तांचा 18वा गुरु एक पिंगला वेश्या. प्राचीन काळी महायोगी राज जनक राजाच्या राजधानीत एक पिंगला नामक वेश्या होती. ती साज शृंगार करून पुरुषास मोहित करी आणि त्यापासून संपत्ती प्राप्त करी. एकदा कर्मधर्म संयोगाने तिच्याकडे कोणी पुरुषच आला नाही. दिवसेंदिवस असेच झाले. पिंगला स्त्रीला स्वतःबद्दल घृणा निर्माण झाली. ती पश्चाताप पावली. तिला सर्व दृश्य पदार्थाबाबत निरासक्ती झाली. तिला वैराग्य प्राप्त झाले आणि त्यामध्ये तिच्याकडे खाटेयोगी आला. त्याने पिंगलीला जीवन किती व्यर्थ आहे, तारुण्य भर ओसरून गेल्यावर या देहाला वृद्धावस्था येते, ती आकर्षणापलीकडे जाते आणि मग त्या देहाकडे कोणीच आकर्षित होत नाही. देह हा क्षणभंगूर आहे हे पिंगलीला ज्ञात होते. तिला आत्मज्ञान प्राप्त होते आणि ती ईश्वराप्रती समर्पित होते. पिंगलेप्रमाणे मनुष्याने विरक्त व्हावे हेच मुख्य. निरीच्छ मनुष्यातच अनंत अपार आनंद सर्व काळ प्राप्त होतो. श्रीदत्तांचा 19वा गुरु टिटवी. दत्तगुरूंना एकदा टिटवी पक्षी दिसला. त्याच्या चोचीमध्ये एक मांसखंड होता. त्याने त्याला जवळ ठेवून आनंदनाद काढण्यास सुरुवात केली. त्या नादाने इतर टिटवी पक्षी जमा झाले आणि मग त्याच्या मागे लागले. प्रसंग वाईट येताच पहिल्या टिटवीने मांसखंड सोडून दिला आणि तो पळाला. इतर टिटवी पक्ष्यांमध्ये त्या मांसखंडासाठी झगडा सुरू झाला. पहिला पक्षी ही मजा शांतपणे बघत बसला. त्यामध्ये त्याने मांसखंड लालसा संग्रह सोडताच तो संकटमुक्त झाला. तद्वत मनुष्याने आसक्ती फार गरजेसाठी ठेवून संग्रह न करता त्याचा भोग घेणे आणि त्यावेळी आनंद उत्सव साजरा करून इतरांना आकर्षित करणे हे करू नये. टिटवीप्रमाणे जे प्राप्त तेच जाते आणि परत एकाकीच राहतो. अभिमान सोडणे हे महत्वाचे गुण आहे. श्रीगुरूंचा 20वा गुरु बालक. जन्मस्थ बालक हे त्याच्या शिशुपणात अजान असते. त्याला अभिमान, देहबुद्धी, आसक्ती या 3 अविद्येची अंग माहीत नसतात. ते निष्पाप असते. त्याचे बोलणे, चालणे हे अभिमानरहित आणि आसक्तीमुक्त असते. त्यामुळे ते प्रत्येकाला हवेसे वाटते. जे बालक हे निष्पाप वृत्तीचे, अभिमान, देहबुद्धी, आसक्ती ह्या अविद्यारहित असते, त्याला त्यामुळे परमेश्वरी अधिष्ठान लाभते. सर्वांची माया, प्रेम मिळते. ही वृत्ती साधकाने कायम स्वतःमध्ये बाणवावी. ही बालकाची वृत्ती अंगीकारणे म्हणजेच त्याला गुरु मानणे. बालक हे काळजीमुक्त असते. त्याला उद्याची चिंता नसते, काही वैरभाव नसतो. तेव्हा बालकच बालक वृत्तीमुळे मनुष्याचा सर्वोत्कृष्ट गुरु होय. श्रीगुरूंचा 21वा गुरु कुमारी. दैवभावापासून भय निर्माण होते, भयातून काळजी निर्माण होते आणि काळजीने मनुष्य दुःखी होतो. देहासक्तीमुळे दृश्याची प्रेम असते. दृश्य प्रेमामुळे फल अपेक्षा निर्माण होते, काळजी लागते, कर्तेपणाचा अभिमान होतो. द्वैतामध्ये समाधान नाश पावते. एकदा एका गावामध्ये कुमारिकेचे लग्न ठरले. त्यावेळी तिचे मातापिता बाहेरगावी गेले. ज्या घरी विवाह ठरला त्या भावी पतीची वडील मंडळी आले. त्यांचा आदर सत्कार करणे जरुरीचे. घरात बिनसडीचे तांदूळ, फक्त थोडी भाजी सामग्री होती. तांदूळ सडताना तिच्या हातातील बांगड्यांचा आवाज होऊ लागला आणि ते वराकडील मंडळींना कळू नये म्हणून तिने सर्व बांगड्या उतरून फक्त एक हातात ठेवली. त्यामुळे नाद झाला नाही आणि नंतर सडलेल्या तांदूळ आणि भाजीचे भोजन वरपक्षी वडील मंडळींना देऊन स्वतःच्या घराची आणि स्वतःची अब्रू सुरक्षित ठेवली. या उदाहरणावरून कुमारिकाची आदरातिथ्य वृत्ती. हातामध्ये एक एक बांगडी ठेवून एकत्व ठेवले तर नाद निर्माण होत नाही आणि साध्य बिनसडीचे तांदूळ सुद्धा भोजन योग्य होतात आणि कुलाब्रू रक्षण होते. तद्वत उपासनेमध्ये एकत्व ठेवून नादरहित साधना म्हणजे बडेजावपणा न करता करावी.
त्यामुळे परमात्मा अनुभूती प्राप्त होते. श्रीदत्तांचा 22वा गुरु एक शरकार. एक दिवस एक कारागीर बाणाच्या पात्या सिद्ध करत असताना बाजूने राजाची स्वारी गेली, तरी सुद्धा त्याला काही समजले नाही. त्याला एका माणसाने राजाची स्वारी इथूनच गेले का असे विचारले, तेव्हा त्याने माहीत नाही असे उत्तर दिले. शरकार म्हणाला की मी कामामध्ये गर्क होतो. या शरकाराप्रमाणे कारागिराप्रमाणे व्यक्तीनेही एकाग्रतेने ईश्वरी चिंतनामध्ये गर्क असावे. सर्व इंद्रिये ताब्यामध्ये ठेवावी. यापासून एकाग्रता आणि ध्यान आपण शिकायला हवे. श्रीगुरूंचा 23वा गुरु म्हणजे सर्प. सर्प हा कधीच उघड्यावर फिरत नाही आणि कोणी त्रास दिल्याशिवाय त्याच्या वाटेला जात नाही. सर्प कधीच मोठ्या संख्येने एकत्र फिरत नाहीत. त्याचप्रमाणे 2 बुद्धिवंतांनी एकत्र फिरू नये आणि साधे राहावे. मोठे घर अभिमानास आमंत्रण देते. कोणाशी वाद भांडण न करता मीपणा त्यागावा. ज्याप्रमाणे सापाचा विषारी काटा काढून गाडोडी त्याला प्रपंचाने साधक बनवतो, त्याचप्रमाणे मनुष्याने मीपणाचे विषारी काटे काढल्यास आयुष्य अगदी सुखद होऊ शकते. आणि श्रीगुरूंचा अंतिम 24वा गुरु म्हणजे नरदेह. येथेपर्यंत श्री दत्तात्रेयांनी मानलेल्या 23 गुरूंची वर्णनात्मक माहिती आपण ऐकली. आता ज्या माध्यमांमधून मनुष्य हे सर्व करीत असतो त्या देहाबाबत आपण इष्ट माहिती घेऊयात. या नरदेहाशिवाय भगवत प्राप्ती नाही. जीवात्म्यामध्ये नरदेह हा व्याकाराने श्रेष्ठ आहे. इतर जीवात्मे म्हणजे प्राणी, पशु, पक्षी, जलचर, वनस्पती हे त्यांच्या त्या जन्मातून फार तर वरच्या दर्जाचा जन्म घेऊ शकतात. अध्यात्मामध्ये याकरिता नरदेहाचे महत्त्व आहे. नरदेहामध्ये शिशुपण, बालपण हे पूर सुकृत्य प्रारब्ध नसेल तर अजाणीवतेमध्ये नरदेह आत्मबुद्धीस्तव काही करू शकतो. हा काळ म्हणजे वैवाहिक जीवन. वैवाहिक जीवनामध्ये नरदेहाने जरी भोगविलास भोगत असताना विवेक वैराग्य तत्वाची ओळख करून घेतल्यावर त्याची थोडीफार जाण ठेवून परमात्माप्रती अखंड चिंतन, पूजा अर्चा, सद्गुरूची प्राप्ती करून घेता येते. कालक्रोधात गुंतत न राहता ती सर्व कर्म अपेक्षा विरहित करणे इष्ट ठरते. आणि याच तारुण्य काळात संसार करीत करीत परमात्मा चिंतन साधना करीत गेल्यास मनुष्य जीवनमुक्तीचा मार्ग सहज प्राप्त करून घेऊ शकतो. मनुष्य या नरदेहातच परमात्म्याची अनुभूती मिळवून जीवनमुक्त होतो. आणि म्हणून श्रीदत्तांनी मनुष्य देहाला गुरु केले. साधकाने श्रीदत्तांच्या या 24 गुरूपासून श्रीदत्तगुरूंनी आपल्याला काय शिकवले, कोणते गुण आचरणात घ्यायला सांगितले, कोणते सोडून द्यायला सांगितले, याचा विचार करून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते आचरणात आणावे, एवढंच या अध्यायामधून घ्यावे. चला आज या अध्यायामध्ये इथेच थांबूयात. पुन्हा भेटूया पुढील अध्यायामध्ये एका नवीन व्हिडिओसह आपल्याच मेड फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.